अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून तुकोबारायांनी हा एक महत्त्वाचा विचार आपल्या समोर मांडला आणि मानवी जीवनाचा परमार्थ, ज्या कारणाने मानवी जीवनाची धन्यता होते, त्या परमार्थातल्या 3 महत्त्वाच्या मूलभूत आणि मानवी जीवनाच्या इतिकर्तव्यतेच्या 3च संकल्पनांची व्याख्या तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून करतात। चालू असणारा नाममहोत्सव, या नाममहोत्सवाचं कारण आपण सगळे जाणता। संस्थेचा रौप्य महोत्सव आहे। संत कृपा या नावाने चालू झालेली ही संस्था आज 25 वर्षाची झाली। 25 वर्षाची झाली म्हणजे पूर्ण तारुण्यात आली असा त्याचा अर्थ। वारकरी संप्रदाय हा जगताच्या कल्याणाचं चिंतन करणारा संप्रदाय आहे। तो जीव वारकरी आहे की नाही, तो सांप्रदायिक आहे की नाही, याचा कोणताही विचार न करता वारकरी संप्रदाय त्याच्या कल्याणाचा विचार करतो। कुठल्या संप्रदायाशी, कुठल्या धर्माशी तुलना करून मला संप्रदायाचं मोठेपण सांगायचं नाही। तथापि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या अवताराला येत असल्यामुळे या जगतामधल्या प्रत्येक जीवाच्या कल्याणाची जी जी व्यवस्था वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत आपल्याला लावून दिलेली आहे, सांगितली गेलेली आहे, त्या व्यवस्थेला डोळ्यासमोर ठेवून त्या व्यवस्था आणि त्या संकल्पना जनमानसामध्ये रुजवण्याकरता वारकरी संप्रदाय हा स्वभावतः कटिबद्ध असलेला संप्रदाय आहे। त्यामुळे समाजाच्या अंतरंगामध्ये पोचण्यासाठी जे जे काही करणं उचित आहे, जे जे काही करणं शास्त्रीय आहे आणि जे जे काही करणं परिणामवादी आहे, त्या सगळ्या गोष्टी वारकरी संप्रदायाने कोणत्याही जोर जबरदस्तीशिवाय केलेल्या आहेत असं संप्रदायाचा इतिहास आपल्याला सांगतो। आणि त्याच्यातली ही एक महत्त्वाची भूमिका आहे की समाजाच्या अंतरंगात पोचण्याकरता जी मंडळी सांप्रदायिक म्हणून कटिबद्ध झालेली आहे, त्या संप्रदायाचा विचार जनसामान्यापर्यंत नेणाऱ्या विचारवाही निर्वाहक अशा आदरणीय कीर्तनकारांचा ओघ हा सातत्यानं चालू राहिला पाहिजे की जेणेकरून या विचारामध्ये खंड पडणार नाही। समाज आपल्यापर्यंत किती येतो आणि किती येत नाही हा महत्त्वाचा प्रश्न नाही। समाजाला शिकवणाऱ्या शिक्षकांची कमी पडली नाही पाहिजे हा महत्त्वाचा विचार आहे। आणि अशा विचाराचे जे निर्वाहक कीर्तनकार असतात, जे सांप्रदायिक कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, व्याख्याते, टाळकरी आहेत, वादक मंडळी आहेत, हे सगळे संप्रदायाच्या व्यापक विचाराचे निर्वाहक आहेत, हे लक्षात ठेवा। हे सामान्य देह नाही। आज आपण संस्थेचा म्हणून एक रौप्य महोत्सव साजरा करतो, पण थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं ना तर आज आपण संस्थेचा विचार संस्थेच्या दृष्टीनं करतो आहोत, पण तसं जर बारकाईनं बघितलं तर अशा संस्थांमधून निर्माण झालेला परिपूर्ण कीर्तनकार ही एक स्वतंत्र संस्थाच असते। त्यामुळे ती एक संस्था समाजापर्यंत पोचते, वेगवेगळ्या अंगाने पोचते आणि तो कीर्तनकार ज्ञानोबाराय तुकोबारायांचं अंतरंग समाजापर्यंत पोहोचवण्याकरता प्रयत्नशील राहतो। सुदैवाने अशा ज्या काही संस्था समाजाच्या अंतरंगापर्यंत आपल्या संतांचा विचार पोहोचवण्याकरता स्वतःहून कटिबद्ध झालेल्या आहेत, अशा काही निवडक अशा संस्थांमध्ये आदरणीय गुरुजींची एक संस्था आहे की जिचा आपण कारण आता हे जे सुदैवाने मी सांगतो त्याचा व्यत्यास सांगताना सांगतो दुर्दैवाने
विचाराचा निर्वाह याला महत्व देण्यापेक्षा विचाराच्या निर्वाहातून प्राप्त होणारा उदरनिर्वाह ही संकल्पना जेव्हा जास्त व्यापक व्हायला लागते तेव्हा दुर्दैवाने या शब्दाची जागा सुदैवाने हे होण्याची शक्यता असते. तोपर्यंत हे होत नाही. त्यामुळे अशा चांगल्या सुसंस्कारित निरपेक्ष निस्पृह अशा कीर्तनकारांची निर्मिती ही केवळ संप्रदायाची नाही तर या सगळ्या जगातल्या जीवाची गरज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संप्रदायाची ती गरज नाहीये. संप्रदाय आपण कीर्तन केलं काय न केलं काय संप्रदाय राहणारच आहे. तुमच्या माझ्यावर संप्रदाय अवलंबून नाही. आपण संप्रदायाचे आहोत हा आपला अभिमान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता वारकऱ्याचा शिक्का बसणं ही आपल्या जीवनाची धन्यता आहे. तुम्ही वारकरी व्हावं की होऊ नये ही संप्रदायाची फारशी आवश्यकता नाही. आणि म्हणून अशा निस्पृह कीर्तनकारांची निर्मिती एका अर्थाने मी निर्मिती हा शब्द मुद्दाम वापरतो. निर्मिती करणारे जे काही कारखाने या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये संत कृपा नावाचा एक कारखाना अतिशय निरपेक्षपणे महाराष्ट्रामध्ये गेली 25 वर्ष काम करतो. आदरणीय गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतः जातीनं लक्ष घालून मला आठवतं संस्थेची शताब्दी झाली त्याही वेळेला या विषयाचा पुष्कळ उहापोह झाला. आता माझ्या हातामध्ये तेवढा वेळ नाही हे सगळं सांगण्याकरता. कितीला संपवायचं मला उशिरा सुरू झालं पुढचे कार्यक्रम काय मला माहिती नाही. साधारण तासा सव्वा तासामध्ये मी माझं सगळं चिंतन आपल्या समोर ठेवतो. परंतु असो बाकीचा विचार जरी सोडून दिला तरी अशा संस्था जीवित राहणं. कारण आपण मराठी मध्ये म्हणतो ना की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. बाकीचं काही हो न हो अशा संस्थांचं पुनरुज्जीवन होणं, अशा संस्था सातत्यानं चालू राहणं आणि अशा संस्था मानवी जीवनाला दिशा देण्याकरता व्यापकत्वानं कार्य करणं हे फार आवश्यक असतं. आणि काळाची ती गरज ओळखून कलियुग हळूहळू अधिक जास्त कराल होत चाललेलं आहे. त्यामध्ये अधिकाधिक अशा संस्थेची जास्त आवश्यकता निर्माण व्हायला लागलेली आहे. आणि ती आवश्यकता ओळखून गुरुजींनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे पाठ दिलेले आहेत. त्यामुळे या संस्थेच्या 25व्या वर्षी मी त्या संस्थेबद्दल काय प्रार्थना करू, त्या संस्थेबद्दल संस्थेला काय शुभेच्छा देतो. कारण जी संस्था निरपेक्षपणाने काम करते ती कुणाच्या शुभ कामने करता मोतात नसते. कारण भगवान तिची जबाबदारी वाहतो, संत महात्मे तिची जबाबदारी घेत असतात. त्यामुळे मी फारशा शुभेच्छा देणार नाही. फक्त गुरुजींच्या चरणी एवढी प्रार्थना नक्की करतो की संस्थेच्या शताब्दीच्या वेळेला मला कीर्तनाला बोलावं. गुरुजींच्या जवळ मी करू शकतो. याच्या पलीकडे अधिक काही बोलत नाही. याच्यामध्ये कोणकोणते अर्थ तुम्हाला काढायचे याबद्दल तुम्ही स्वतंत्र आहात. त्याबद्दल मी आता अर्थाचा विशेष काही आपल्याला सांगत नाही. आणि म्हणून मी मुद्दाम हा अभंग चिंतनासाठी आपल्या समोर ठेवतो. कारण मला असं वाटतं, माझ्या बुद्धीच्या मर्यादा आहेत अर्थात, पण मला असं वाटतं की हा अभंग हा जनसामान्यांकरता नाहीच आहे. हा अभंग कीर्तनकारांकरताच आहे. कारण तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. ही चाचणी तुकोबाराय मला कळते म्हणून सांगतात. त्याचं काय कारण आहे? कुणाची चाचणी घ्यायची? बडबडीची वाणी आणि सत्य बोलणं ही चाचणी कुणाची घ्यायची तुकोबाराय? सामान्य जीव चाचणी करता बद्ध नसतो. सामान्य जीवाची परीक्षा घ्यायची नसते. परीक्षेकरता बंधक असतो तो कीर्तनकार असतो. कीर्तनकारांनी कोणत्याही परीक्षेकरता कधीही तयार असलं पाहिजे. पण आपली परीक्षा कोण घेणार आहे हे एकदा तपासून बघितलं पाहिजे. माझी भाषा आपल्याला पटेल रुचेल मला माहिती नाही, पण ही परीक्षा कुणाची आहे? तुकोबाराय या अभंगामध्ये ज्या व्याख्या करतात त्या व्याख्या कुणा करताय? भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग या व्याख्या ज्ञानाच्या भक्तीच्या वैराग्य, ज्ञानाची भक्तीची वैराग्याची व्याख्या तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामधून केली. ही कुणा करता केली?
कारण व्याख्या जेवढी संकुचित असते तेवढा तिचा अधिकारी मोठा असावा, आणि व्याख्या जेवढी विस्तारली जाते तेवढी ती व्याख्या सामान्यांकरता बद्ध असते. आपण चिंतन करून पहा, भाष्य ग्रंथ पाहताना, भाष्याचा विचार करताना भाष्याचा विस्तार कुणाकरता केलेला असतो? त्याचा जो अधिकारी आहे, सामान्यत्वानं जो मुमुक्षु आहे त्याच्याकरता केलेला असतो. सगळ्यांना कळावं याच्याकरता भाष्य केलं जातं. पण सूत्र जे मांडलं जातं ते सगळ्यांकरता नसतं, ते विशेष अधिकाराकरता असतं. त्यामुळे शब्दाचा संकोच करून ज्या व्याख्या केल्या जातात ना, त्याच्याकरता अधिकाराची तीव्रता लक्षात घ्यावी लागते. आणि शब्द पसरून जेव्हा वापरले जातात तेव्हा ते सामान्यांकरता वापरले जातात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. शास्त्रामध्ये जेवढा संकोच करता येईल तेवढ्या संकोचाला बुद्धिमत्तेच्या दृष्टीने महत्व दिले. व्याकरणामध्ये सूत्र निर्माण करताना त्या सूत्रातली एखादी अर्धी जरी मात्रा कमी करता आली तरी सुद्धा त्या वैयाकरणाला केवढा मोठा आनंद होतो म्हणून सांगितलं. अर्ध मात्रा लाघवे नापी पुत्रोत्सव म्हणते वैयाकरण असं म्हटलं जातं. त्याच्यातली अर्धी मात्रा जरी कमी करता आली सूत्रातली तरी त्या वैयाकरणाला आपल्या घरी मुलगा जन्माला आला इतका आनंद होतो, अर्धी मात्रा कमी करता आली. संकोच हा अधिकाऱ्याकरता असतो, सगळ्याकरता नसतो. संकोचानं सांगता आलं पाहिजे ही आवश्यकता आहे, हे मान्य आहे. परंतु संकोच कोणाकरता असतो? ज्या अर्थी अक्षरांचा संकोच आहे त्या अर्थी संकुचित अक्षरांमधून अर्थ काढणारा अधिकारी, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुकोबारा इथं भक्तीच्या लांबलचक व्याख्या करत नाही, तुकोबारा ज्ञानाची लांबलचक व्याख्या करत नाही, तुकोबाराय वैराग्याची लांबलचक व्याख्या करत नाही. संकोच करून सांगतात. एकेका शब्दामध्ये एक एक व्याख्या तुकोबारांनी प्रस्तुत अभंगामधून मांडली. भक्ती म्हणजे काय? नमन, संपली भक्तीची व्याख्या. वैराग्य म्हणजे काय? त्याग, संपलं, वैराग्याची व्याख्या संपली. ज्ञान म्हणजे काय? ब्रह्मीभोग, संपलं, ज्ञानाची व्याख्या संपली. एका एका शब्दातून तुकोबाराय इथे व्याख्या मांडतात आणि या तीनच व्याख्या तुकोबारायांना कराव्या वाटतात, कारण या तीनच गोष्टी कीर्तनामधून मांडल्या पाहिजेत असा नाथ महाराजांचा दंडक आहे. विठ्ठला कीर्तन आणि कीर्तनाची मर्यादा नाथ महाराजांनी आपल्याला सांगितली. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी संत संगे अंतरंगे नाम बोलावे. देवाजवळ सुखानं डोलावं, नाम घ्यावं. पण हे कीर्तन करत असताना काय सांगितलं पाहिजे याचा जो दंडक नाथ महाराजांनी घालून दिलाय त्याच्यामध्ये नाथ महाराज बोलतात याच तीन गोष्टी सांगितल्या. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा न करा. परम
सादर करणारी कीर्तनाची भूमिका मांडताना आपल्या समोर ही मर्यादा सांगतात की कीर्तनात काय बोललं पाहिजे. मोठी गंमत आहे. कीर्तनात काय बोललं पाहिजे हे त्या काळीही सांगावं लागत असेल तर त्या काळापासून ही परंपरा चालू आहे की कीर्तनामध्ये काही बोलावं. नाहीतर महाराजांनी या मर्यादा घालून दिल्या नसतात. आम्ही कीर्तनामध्ये काय बोललं पाहिजे हा उपदेश सामान्य माणसाकरता असेल का कीर्तनकाराकरता असेल हो. कीर्तनामध्ये काय बोलावं हे सामान्य माणसाला सांगून चालत नाही. जो कीर्तन करतो त्यालाही मर्यादा आहे की त्यांनी कीर्तनामध्ये भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भावे वैराग याच्या युक्ती विवराव्या. त्यांनी भक्ती सांगावी, त्यांनी ज्ञान सांगावं, त्यांनी वैराग्य सांगावं. या तीनच गोष्टी जर कीर्तनकाराला सांगण्याकरता बंधन आहे, नाथ महाराजांनी जर मर्यादा घालून दिल्या आहेत आणि कीर्तनकारांनी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याच्या व्यतिरिक्त इथं जर काही बोलायचं नाही तर कीर्तनकाराला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे माहिती असलं पाहिजे. आणि ते जर माहिती असलं पाहिजे तर त्याच्या व्याख्या करण्याची जबाबदारी तुकाराम महाराजांनी घेतली. आणि म्हणून हा अभंग या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या किंवा या नाही संस्थेतून बाहेर पडणाऱ्या आणि कीर्तनकार म्हणून समाजामध्ये संतांचा निरोप पोहोचवणाऱ्या प्रत्येक भाविका करता हा अभंग महत्वाचा आहे. विठ्ठला भक्ती म्हणजे काय आम्हाला कळलं पाहिजे. कारण जर आम्हाला कळत नसेल तर आम्ही ते सांगू शकणार नाही आणि सांगावं तर तेवढंच लागणार. आम्ही कीर्तनामध्ये येऊन आमच्या प्रपंचाबद्दल बोलत बसलो तर ते कीर्तन नाही. प्रपंचाबद्दल बोलू नये असं म्हणणं नाहीये. ज्ञानम तेयम सविज्ञानम भगवान 7व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात मी तुला ते ज्ञान सांगतो अशेषतः वक्ष्यामी. पण कसं सांगतो मी विज्ञानासह तुला सांगतो. विज्ञान कीर्तनात बोलू नये असं बंधन नाहीये पण फक्त विज्ञानच बोलावं हे मात्र दोषास्पद आहे. विठ्ठला बाकीचं सोडून द्या. प्रपंचाबद्दल बोलू नये असं नाही पण प्रपंचाबद्दल बोलायचं असेल तर त्याला मर्यादा. आता विस्तार होईल याचा विषयांतर होईल कदाचित. पण प्रपंचाला नावं ठेवणारे सगळेच संत आहेत. प्रपंचाला नावं ठेवणारा वेदही आहे, प्रपंचाला नावं ठेवणारी गीताही आहे, प्रपंचाला नावं ठेवणारी पुराणही आहे. कोण नावं ठेवत नाही प्रपंचाला? संसार दुःखमुळे कोण म्हणत नाही? कष्टले संसारशिणे कोण म्हणत नाही? वेदांनी हे बघितलं ना, कष्टले संसारशिणे जे देव येते गाराणे ओ दे नावे जैने तो संकेतू. हा 17व्या अध्यायामध्ये ज्ञानवरांनी हे बोलून दाखवलं आहे ना. संसाराबद्दल सगळ्यांच्या भूमिका तशा निषेधार्हच आहे. म्हणजे त्यांनी निषेधच केलाय संसाराचा. पण संसार कितीही निषेधार्ह असला तरी संसाराच्या ठिकाणी 2 चांगले गुण आहेत तेवढे मात्र आपण बघितले पाहिजे. संसार किती वाईट असू दे, प्रपंच किती वाईट असू दे पण त्याच्या ठिकाणी 2 चांगले गुण आहेत. मी आपल्याला अगदी धावतं सांगतो. संसाराचा पहिला गुण असा आहे की आपला परमार्थ किती खरा आणि किती खोटा आहे हे संसारात आल्याशिवाय कळत नाही. संसार ही आपल्या परमार्थाच्या विशुद्धतेची कसोटी आहे हे लक्षात घ्या. माझ्या ठिकाणी क्षमा नावाचा दैवी गुण किती रुजला आहे हे मी संसारात आल्याशिवाय कळत नाही. परमार्थात सगळेच क्षमाशील आहेत. माझ्या ठिकाणी वैराग्य किती रुजलेलं आहे हे संसारात आल्याशिवाय कळत नाही. कारण कीर्तनात सगळेच विरक्त आहेत, सगळ्यांनाच वैराग्य. कोण विरक्त नाही सांगा ना. विषयाच्या अनुपस्थितीत वैराग्याची परीक्षा करून चालत नसतो. विषयाच्या उपस्थितीत वैराग्याची परीक्षा होत असते. अनुपस्थितीत तर सगळेच विरक्त आहेत. कोण विरक्त नाही सांगा मला. आता जर मी तुम्हाला विचारलं एक लाडू खाता का हो कीर्तनात तर हो म्हणता काय तुम्ही? नाही. पण खरंच लाडू वाटणार आल्यावर किती जण कीर्तनात बसतील हाही प्रश्नच. म्हणजे जोपर्यंत विषयाची उपस्थिती होत नाही तोपर्यंत वैराग्याची परीक्षा नाही. आणि त्या विषयाची उपस्थिती तुम्हाला परमार्थात होणारच नाही. त्याच्याकरता प्रपंचातच यावं लागेल. कारण परमार्थामध्ये काही आपल्याला विषय नाही. विषय एकच परमार्थामध्ये. विषय येतो त्यांचा
झाला नारायण संपला. इथं विषयच नाही. विषयाचं वैविध्य परमार्थामध्ये असू शकत नाही, ते प्रपंचात. म्हणून आपल्या परमार्थाची विशुद्धता ओळखणारी कसोटी म्हणून प्रपंचाकडे आपल्याला बघता येतं. हा प्रपंचाचा एक गुण. आणि प्रपंचाचा दुसरा महत्वाचा गुण सांगतो जाता जाता. प्रपंच दुसऱ्या एका कारणाने चांगला आहे. कोणत्या कारणाने? अवघड वाटणारा वेदांत समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे सगळे दृष्टांत तोच पुरवतो. आपल्याला वेदांत सोपा करण्याकरता जे दृष्टांत लागतात ना, ते कुठून आणतात? परमार्थातून आणतात. काय परमार्थाकरता दृष्टांत देत नाही, कारण परमार्थ हाच सिद्धांत आहे. विठ्ठला नुसता प्रपंच कीर्तनामध्ये बोलणं हा मुद्दा नाहीये. दृष्टांताकरता बोला चालेल, परमार्थाच्या कसोटी करता बोला चालेल, पण नुसता प्रपंच बोलायचा असेल तर नाथ महाराज म्हणतात ही कीर्तनाची मर्यादा नाही. या प्रपंचाबद्दल नाही बोलायचंच नाही. नका मज प्रपंचाचे विषय प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी गुरु ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. तुकोबारायांच्या भूमिका आपण पहा. नाथ महाराजांनी आपल्याला मर्यादा घालून दिली. म्हणून या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी नाथ महाराजांना अपेक्षित असणाऱ्या 3 तत्वांच्या व्याख्या आपल्या समोर अतिशय संक्षेपाने ठेवल्या. मी 2 गोष्टी आपल्या समोर बोललोय. पहिली गोष्ट अशी बोललोय की हा अभंग कीर्तनकारांच्या संबंधानं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे याचा पहिला युक्तिवाद मी आपल्यासाठी केलाय. तो म्हणजे नाथ महाराजांनी कीर्तनाच्या मर्यादा म्हणून ज्या सांगितल्या त्या ज्या संकल्पनांच्या आधाराने सांगितल्या त्या संकल्पनांच्या व्याख्या या अभंगात तुकाराम महाराजांनी केलाय. म्हणून हा अभंग कीर्तनाच्या संबंधाने आहे, म्हणून कीर्तनकारांच्या संबंधाने आहे. एक. आणि दुसरा विचार मी आपल्या समोर ठेवला तो म्हणजे संकोचाने ज्या वेळेला व्याख्या केली जाते त्यावेळेला ती सामान्यांकरता नसते, सामान्यांचं उद्बोधन करणाऱ्या अधिकाऱ्याकरता त्या व्याख्या केलेल्या असतात. म्हणून या व्याख्या कीर्तनकाराकरता आहेत असं म्हणायला आपल्याला थोडासा वाव आहे. कारण संकोच हा अधिकाऱ्याकरता असतो, सगळ्यांकरता नसतो. आता मगाशी आपण बोलून आलो. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये जी भूमिका आपल्याला मांडून दाखवतात त्याच्यामध्ये आणखीन एक युक्तिवाद, आणखीन एक शब्दाच्या अनुषंगाने केलं जाणारं चिंतन आपल्या समोर मला ठेवायचं. त्याच्यामध्ये तुकोबारायांनी केलेल्या व्याख्या जर आपण बघितल्या तर मी थोडा बदल करतो. थोडा महाराज पुढे या, थोडं म्हणून बदलून सांगतो. पंडितासमोर आपण काय करतो, आपण कसं काय बोलायचं. पण आता ऐका, नाईलाज आहे तुमचा, मी काय करू शकत नाही, मी आधीच उभा राहिलोय. ऐका, थोडा बदल करतो. 3 व्याख्या आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग, इथपर्यंतच मला थांबायचं. म्हणजे पुढचा आलेला जो ब्रह्मतनु हा शब्द आहे ना, तो कशा करता ही ज्ञानाची व्याख्या नाही आहे. ब्रह्मीभोग जर आधीच्या, आता ते आपण ब्रह्मसूत्रानुसार लावून घेऊ शकतो, मला विस्तार तोही करायचा नाहीये. पण आधीच्या 2 व्याख्या जर एकेका शब्दात आलेल्या आहेत तर तिसरी व्याख्या 2 शब्दात येऊ शकत नाही. ती एका शब्दात आली पाहिजे तर ती नियमात बसेल. बरोबर आहे. मग भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान एकच शब्द पाहिजे, ब्रह्मीभोग, संपलं. आत्मक्रीडा आत्मरती क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठा, झालं, इथपर्यंत संपलं.
ज्ञानाची भूमिका संपली. मग आता ही जी भूमिका इथपर्यंत संपली असेल तर नंतरचं ब्रह्मतनु हे कशा करतात? तर कीर्तनकारा करता तुकाराम महाराजांचं हे सांगणं आहे की एवढा सगळा आयुष्यभराचा परमार्थ जर आपण केला तर पुढच्या जन्मी आपली तनु ब्रह्म होईल. विठ्ठला विठ्ठला परिणाम म्हणतोय मी, ही व्याख्या नाही आहे. ब्रह्मतनु होणं, आता ब्रह्मतनु होणं शक्य आहे का नाही? तनुची ब्रह्मरूपता मानायची का मानायची नाही? जर मानायची असेल तर कशी मानायची? मानायची असेल तर कोणत्या तनुची मानायची? स्थूल देहाची मानायची का सूक्ष्म देहाची मानायची? का कारण देह ब्रह्मरूप होईल का होणार नाही? स्थूल देह होईल का होणार नाही? वगैरे वगैरे 100 भानगडी त्याच्यात आहेत आणि ह्या भानगडीच असतात. त्याच्यात आपल्याला फार जाण्याचं आता कारण नाही. माझ्या दृष्टीने मी जी संगती लावतोय ते ब्रह्मतनुत्व हा परिणाम आहे. कारण तनु ब्रह्म होण्याचा विचार संतांनी बोलून दाखवला नाही असं नाही. अशी कितीतरी प्रमाण मी आपल्याला सरळ जाता जाता सांगून जाऊ शकतो की त्यांची तनु ब्रह्म आहे हे संतांनी बोलून दाखवलं. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप ब्रह्मतनुत्व आलं. हे आपण कितीतरी असं बोलू शकतो. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप. संतांचे सगळे शब्द काया शरीरवाचक शब्द आहे, अंग शरीरवाचक शब्द आहे, शरीरवाचक शब्द आहे, तनु शरीरवाचक शब्द आहे, ब्रह्म तनु असा शब्द वापरला परिणामाच्या दृष्टीने. आता मी तिकडे जाणार नाही, त्याचा विस्तार होईल, माझ्या हातात तेवढा वेळ नाही. तुकोबाराय या अभंगामध्ये 3 व्याख्या करतात. व्याख्या कुणाला जमतात, व्याख्या कुणी कराव्यात? आपण मनुष्य परमार्थाच्या आपल्या बुद्धीनं व्याख्या करून परमार्थ करेल तर कधीही त्याला सद्गती प्राप्त होणार नाही. कारण परमार्थ माझ्या मनाप्रमाणे चालत नाही, माझ्या मनाप्रमाणे नाही. आम्हाला व्याख्या करून द्यायच्या तर वेदांनी कराव्यात, संतांनी कराव्यात, देवांनी कराव्यात, आम्हाला मान्य आहे. व्याख्या कराव्यात त्यांनी. आम्हाला आमच्या मनानं परमार्थाच्या व्याख्या करता येत नाहीत आणि त्या मार्गाने जाणाऱ्याला परमपदाची प्राप्ती होत नाही. परमपदाची प्राप्ती त्यालाच सर्वे वेदा यत्पदम आमनंती तपांसी सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि ओम इति एतत्. आपल्याला कठोपनिषदाने आपल्याला हे स्पष्ट रूपाने सांगितलं. आम्हाला व्याख्या करून पदाचा विचार सांगायचा असेल तर तो वेदांनी सांगावा, तो शास्त्रांनी सांगावा, तो संतांनी सांगावा. आमच्या बुद्धीनं आम्हाला भ्रम होईल, पण आमच्या बुद्धीनं आम्हाला व्याख्या करता येणार. व्याख्या कारण का? परमार्थ वस्तुतंत्र आहे, पुरुषतंत्र नाही आहे ना. पुरुषतंत्र नाही आहे. परमार्थ हा भ्रमाचा नाही आहे, परमार्थ ज्ञानाचा आहे. प्रपंच भ्रमाचा आहे.
त्यामुळे प्रत्येकाचा प्रपंच वेगळा असला, आपल्या संतांचे चरित्र आपण पहा, सगळ्या संतांची चरित्र पहा, सगळ्या संतांचे प्रपंच वेगळे, पण एकाही संतांचा परमार्थ दुसऱ्यापेक्षा वेगळा नाही. ही वस्तुस्थिती आहे. एक अत्यंत श्रीमंतीचा प्रपंच नाथ महाराजांचा दिसतो, तर दुसरीकडे अत्यंत दारिद्र्याचा प्रपंच चोखोबारायांचाही दिसू शकतो. पण चोखोबारायांच्या नाथ महाराजांच्या परमार्थात काय भेद आहे मला सांगा ना. नखा एवढं तरी अंतर आहे का सांगा? नाही ना. पुरुषतंत्राने चालतो तो प्रपंच आहे. आपल्याकडे वेदांतामध्ये नेहमी उदाहरण दिलं जातं. 4 माणसं निघाली, संध्याकाळच्या वेळेला मंद अंधकारामध्ये दोरी पडलेली आहे, तर त्या चौघांनाही दोरीवर एकच भ्रम होईल का? कुणाला वाटेल सर्प आहे, कुणाला वाटेल पाणी पडलंय, कुणाला वाटेल जमीन दुभंगलेली आहे, कुणाला वाटेल माला पडलेली आहे. काहीतरी चौघांना 4 वेगळे भ्रम होतील. चौघे आपापल्या भ्रमानुसार त्याच्याशी व्यवहार करण्याचा प्रयत्न करतील. पण ज्या वेळेला कोणीतरी तिथे दिवा लावेल, कोणीतरी प्रकाश टाकेल आणि स्वच्छ प्रकाशामध्ये चौघांना दोरीचं एकच ज्ञान होईल का 4 वेगळे ज्ञान होतील? ज्ञान होताना चौघांना एकच होईल, कारण ज्ञान हे वस्तुतंत्र आहे, परमार्थ हा वस्तुतंत्र आहे. पण प्रपंच भ्रम हा मात्र पुरुषतंत्राने असल्यामुळे, पुरुषतंत्र असल्यामुळे 4 पुरुषांना 4 वेगळे भ्रम होऊ शकतात, पण 4 पुरुषांना 4 वेगळी ज्ञान नाही होऊ शकत. 4 पुरुषांना ज्ञान होईल तर ते एकच होईल, कारण ते वस्तुतंत्र. म्हणून आमच्या बुद्धीनं, आमच्या पुरुषाच्या बुद्धीनं आम्ही जर परमार्थाच्या मर्यादा आणि परमार्थाच्या व्याख्या ठरवू तर ते होणार नाही. मग व्याख्या कुणी ठरवाव्या? व्याख्या कुणी ठरवाव्या? ज्याला त्या क्षेत्रातलं परिपूर्ण ज्ञान आहे आणि ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याची तीव्र तळमळ आहे, तोच व्याख्या करू शकतो. विठ्ठला वेदाने का व्याख्या करावी? वेदाला संपूर्ण ज्ञान आहे, जाणीवेचे निबळे. कोण वेदापासून आहे? अग्रे ज्ञानामध्ये वेदाच्या बाबतीत मोठं कोण आहे? आणि तळमळही आहे. अहितापासून काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगात तळमळे. व्याख्या महत्वाची. संतांच्या अंतर संत सर्वज्ञ काय नाही, पण आपल्या बाबतीत तसं होत नाही. आपण असं आहे, त्या महाभारतात एक वचन आहे, सर्व सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन न एकत्र परिनिष्ठा अस्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित. असं एक विधान आलं त्या ऋतुपर्णाच्या नलराजाच्या संबंधात आहे. त्याची कथा काय असेल ती असो, त्याच्या मागे दमयंतीच्या लग्नाला निघाले वगैरे वगैरे मोठी कथा. ऋतुपर्णाच्या घरी नलराजा सारथ्य कर्म करण्याकरता नोकर म्हणून राहिले आणि